दरम्यान तिकडे नारायणगडावरती मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा होणार आहे। मनोज जरांगे हे रुग्णवाहिकेमधून नारायणगडाकडे रवाना झालेत। गडावरती दर्शन घेतल्यानंतर महंत शिवाजी महाराजांसोबत जरांगे पाटील हे मुख्य व्यासपीठावरती पोहोचतील। या मेळाव्याची जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली असून मनोज जरांगे पाटील हे यावेळी उपस्थितांना संबोधित करणार आहेत। या ठिकाणी पाटील यांच्यासाठी उंचीवरती व्यासपीठ देखील बनवण्यात आलंय। तर मनोज जरांगे पाटील हे रुग्णालयामध्ये होते आणि त्यानंतर आता रुग्णवाहिकेमधून ते या मेळाव्याच्या दिशेने रवाना झालेले आहेत। नारायणगडावरती मनोज जरांगे पाटील यांचा हा दसरा मेळावा असतो आणि याच मेळाव्यासाठी आता मनोज जरांगे पाटील रवाना झालेत। खरं तर हा दसरा मेळावा म्हणजे विजयी मेळावा आहे असं मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे। त्यामुळे आजच्या या मेळाव्यामध्ये मनोज जरांगे पाटील हे नेमकं काय संबोधित करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यासोबतच